यांच्या आणि मोरेश्वराच्याही आणि गंगा भारतीजीच्याही चरणी नतमस्तक व्हावं म्हणून सांगितलं आणि त्या सांगितल्याप्रमाणे मी पण आलो. आपले तुळशीरामजी बाबा हे आमच्या मागं असं सुटुंब लागलं की यावंच लागलं. 100 फोन झाले होते त्यांचे 1-1.5 घंटा. म्हणलं आलो तर आलो. त्यांना बराचच आहे ना, गाड्या वळा द्या कपळा द्या तिकडे. त्यांनी 2-3 गाड्या आम्हाला आड्यात लावून ठेवल्या तिकडे. असे रस्ता दाखायचे इकडे इकडे. आता म्हणलं माहिती आम्हाला आलो तर जाणं. मी समाजाच्या लेकरासाठी हमेशा लढत राहणार, झटत पण राहणार, मी मागं हटणार नाही. हे सांगण्याचा उद्देश माझा काय माहिती का, माझ्याकडून काही वेळेस सप्ताहासाठी किंवा एखाद्याच्या लग्नासाठी येणं होत नाही. माझा मायबाप समाज नाराज होत जाऊ नका, कारण त्या सतत उपोषण केल्यामुळं अचानक पोटात आग होती. तिकडे जागत नाही का तुला, तुला राहून फुलं वाहिनी किंवा त्याला बंद तिकडे मोकळा पटांगणात जाऊ दे तिकडे डोंगरा. मी जड घालतो काय, मी कधीच टाळत नाहीये, परंतु शरीराच्या पुढं काही करता येत नाही म्हणून कधी काळी लग्नासाठी सप्ताहासाठी येणं होत नाही. त्यामुळं नाराज होत जाऊ नका. आहे त्या ठिकाणून मी आपल्या समाजाच्या लेकरा बाळाचं लेकीबाळीचं कल्याण करण्यासाठी रात्रंदिवस देतच राहणार. पुन्हा एकदा तुम्हाला अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. सगळ्यांना रामकृष्ण हरी. कोळवाडीतला कार्यक्रम आटोपलाय आणि आता आपण पाहिजे तसे फोटो काढू शकतो. फक्त इथं त्यांना बेजार करू नका. आणि या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या बीड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय स्वप्नील भैया गलदर साहेब यांचंही या ठिकाणी आगमन आहे, त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. तसंच आपल्या बीड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक आदरणीय मंगेश भाऊ पोकळे साहेब यांचंही या ठिकाणी उपस्थिती आहे, त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. सांभाळून घेतात. Subscribe to my channel.